मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सलवारचा नेफा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा असतो आणि बॉटम सुद्धा कशा पद्धतीने तयार करायचा असतो। संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी नेफ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता। इथे अशा पद्धतीने बघू शकता, हे दोन्ही सुद्धा एकावरती एक ठेवून घेते आणि नेहमी लक्षात ठेवा मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ही ओपन बाजू आहे आणि ही सुद्धा आपली ओपनच बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे। मध्य असं एकावरती हे सुद्धा ठेवून घ्यायचं आणि इथे नेहमी लक्षात ठेवा मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं असतं, कारण की बरोबर आपल्याला ते सुद्धा शिलाई करताना व्यवस्थित लक्षात येतं। म्हणजे आता इथे उंची तुम्हाला सांगते, नेफा कमरेकडची बाजू तुम्ही 7 इंच ठेवू शकता आणि 2 इंच तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला पट्टी लागते वरच्या बाजूला फोल्ड नाडी ओवण्यासाठी, ते लक्षात घ्या। त्यासाठी आपल्याला कंपल्सरी ते 2 इंच ठेवावं लागतं। आता इथे घडी सीट घेर अधिक 4 इंच आपल्याला इथे टाकावं लागतं। सीट घेरचा चौथा भाग काढायचा आणि अधिक 4 इंच आपल्याला इथे जास्त सुद्धा घ्यावं लागतं। इथे बघू शकता सीट घेर अधिक 4 इंच मी ते बरोबर घेतलेलं आहे। हे पहा, सीट घेर माझा पूर्ण चौथा भाग 11 भरला आणि मी इथे 4 इंच प्लस आपल्याला अशा पद्धतीने घ्यावं लागतं जास्तीचं, ते लक्षात घ्यायचं आहे। नेहमी लक्षात ठेवा बॉटमला 1.5 इंच खालच्या बाजूला सोडून द्यायचं असतं, ते लक्षात घ्या। आता इथे वरती पकडते मी, तुम्हाला उंची किती घेतली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने उंची हे पहा मोजून दाखवते, शिलाई सहित पकडलेला आहे उंची। आता इथे बघू शकता 34.5 भरते। आता इथे पूर्ण तयार माझी 34 होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे, कारण की अर्धा इंच माझं शिलाईमध्ये जाणार आहे। आणि खालचा बॉटम आपला अशा पद्धतीने इथे शिलाई सुद्धा होतो। आपल्याला इथे कॅनव्हास पेपर वापरावा लागतो आणि इथे हा पूर्ण आपला बॉटम घेर असतो। इथे 2 आहेत, एकावरती एक ठेवलेलं अशा पद्धतीने बघू शकता। घडी घातलेली आहे, दाखवते तुम्हाला। हा आपला बॉटम घेर असतो, इथे 1.5 इंच तरी जास्त आपल्याला इथे ठेवावं लागतं शिलाईसाठी जास्त। हे पहा, बॉटम माझा इथे 6 आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बघा, आपण शिलाई बघणार आहोत। हे पहा, हे ओपन करून घेते मी पूर्ण लक्षात येण्यासाठी। हे पहा, बघू शकता, हे ओपन करून घेतलं। आता इथे काय करायचं, एकावरती एक ठेवायचं आहे अशा पद्धतीने। आता ही सुद्धा बाजू पूर्ण आपली ओपन आहे, मग असं पकडायचं आहे। पूर्ण आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या। आता आपण इथे शिलाई मारून घेतली। आता इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने ओपन करायचं आहे, लक्षात घ्या। हे पहा, ओपन करायचं, ही बाजू ह्या बाजूला घ्यायची, दाबटीप टाकून द्यायची आहे इथे एकदम सावकाशमध्ये। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला तिथे दाबटीप टाकून द्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता। इथे अशा पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतली। आता बघू शकता, हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणजे पटकन ते निघत नाही, ते फक्त तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे। ते आपण शिलाई सुद्धा मारून घेतली आणि दाबटीप सुद्धा टाकून घेतली। आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने पकडायचं आहे। हे पहा, व्यवस्थित पकडा इथे, फक्त अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर सुद्धा तुम्हाला इथे मी माहिती देते। आता हे अशा पद्धतीने पकडलं, इकडच्या सुद्धा बाजूला एकावरती एक ठेवायचं आहे। हे पहा, बघू शकता, एकावरती एक ठेवून घेतलं मी। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच लक्षात घ्या, 1 इंच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला, लक्षात आलं नक्की। आता इथे काय करायचं आहे, हे पहा, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची, सोपी पद्धत सांगते तुम्हाला, एक लाईन ओढून घ्यायची। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा, इथून पॅक करायचं। आता हा भाग आपल्याला इथे ओपन ठेवायचा आहे, ते लक्षात घ्या, ओपन ठेवायचा आहे। तिथे आपल्याला शिलाई मारायची नाहीये, सोपी पद्धत सांगते। आता मग शिलाई इथे पूर्ण बंद करायचं, परत इथून खालीपर्यंत आपल्याला ही शिलाई मारत घ्यायची आहे। तुम्हाला हे करून दाखवते। आता इथे बघा, हे पहा, अशा पद्धतीने इथे पूर्ण बंद करून टाका। हे पहा, अशा पद्धतीने परत एकदा पूर्ण पॅकच करून टाकायचं, ते जेणेकरून ते निघणार नाहीये। हे पहा, पूर्ण बंद केलं। आता इथून परत अशा पद्धत थोडंच पुढे घ्या, जिथं मार्किंग केलेलं आहे तिथं। आता इथे पण काय करा, तुम्ही पूर्ण बंद करून घ्या, सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की लक्षात येणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण बंद केलं, शिलाई परत खाली घ्यायची आहे सावकाश। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता, इथे हे ओपनच राहिलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। मग आपण इथे दोरा हा मधून हा कट करू शकतो, इथे थोडंच बघू शकता अशा पद्धतीने। त्यासाठी लक्षात घ्यायचं, इथे सुद्धा बंद करायचं आणि इथे सुद्धा पूर्ण आपलं बंद। आता हे झालं। आता इकडच्या बाजूला घ्यायचं, हे पहा, अशा पद्धतीने पकडलेलं आहे मी, बघू शकता। परत एकदा दाखवते, हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पकडायचं आहे। आता इथे अशा पद्धतीने पकडून, आता इथे लक्षपूर्वक बघायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूनं 2 पकडायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूनं 2 पकडलं। आता इथे थोडंसं असं घडी करून घ्यायची, बघू शकता, इथे अशी थोडीशी घडी करून घ्यायची आणि इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, इथे हे पहा, पूर्ण खालीपर्यंत अशा पद्धतीने थोडी घडी करत घ्यायचं आहे, सोपी पद्धत आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हे सुद्धा फिरवून कपडा घ्यायचा आहे, इथे कट करून घ्या थोडंसं। आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे,
हे पहा इथे सुद्धा घडी करून घ्यायची अशा पद्धतीने, ह्या सुद्धा बाजूला दोन्ही सुद्धा सेमच झालं पाहिजे, इकडच्या बाजूचं आणि ह्या बाजूचं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथं परत एकदा अशी आपल्याला घडी करत करत वरच्या बाजूला शिलाई मारत यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. इथे सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली. आता तुम्ही इथे बघू शकता, ही अशा पद्धतीने आपण आतल्या बाजूला घेतली आणि वरची सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने हे झालेलं आहे. हे आपण ओपनच ठेवलं, तुम्हाला इथे मारून दाखवली अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे बघू शकता, ही आतली बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे. आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. थोडंसं दुमडून घ्यायचं आहे किंवा घडी करून घ्यायची थोडंसं, बघू शकता इथे. आणि परत ह्याच्यावरती एवढं तरी अंतर सोडायचं आहे. हे पहा एवढं तरी तुम्ही, आता इथे मी मोजून दाखवते तुम्हाला. हे पहा 1 इंचाची पट्टी तरी तुम्ही तिथे ठेवायची आहे. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने घडी करण्यासाठी त्यासाठी कपडा आपल्याला इथे जास्त लागतो. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची. अर्धा इंच तर हे पकडायचं असतं, मग त्याच्यावरती हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. बघू शकता इथे. आणि इथून आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची. इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आणि शिलाई मारत मारत पुढे घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारत मारत पुढे घ्यायचं आहे. मग पूर्ण अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण कमरेला शिलाई मारत मारत घ्यायची आहे. हे पहा एकदम कडेपर्यंत आलो. हे पहा अशाच पद्धतीने थोडंसं दुमडत दुमडत इथे सुद्धा शिलाई घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर. आणि तुम्हाला जर डबल शिलाई ह्याच्यावरती मारायची असेल तर मारू सुद्धा शकता. आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या, जेणेकरून ते आपलं निघणार नाही. अशा पद्धतीने हे आपलं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे. तर मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि समजून सुद्धा सांगितलं. धागे असतील तर व्यवस्थित कट करा, कपडा कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हे सुद्धा ओपन झालं नाडी ओवण्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नेहपा तयार करायचा आहे, पॅन्टीसाठी किंवा सलवारसाठी सुद्धा म्हणू शकता. आता बघू शकता हे असा आपला नेहपा इथे तयार झाला. हा आपला मध्य बरोबर अशा पद्धतीने पकडायचा. इकडच्या बाजूला आपले कट आहेत, बघू शकता इथे कट आहे, ह्या बाजूला सुद्धा एक कट आहे. हे पहा बघू शकता. आता अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आपलं. आता इथे परफेक्ट झालेलं आहे. आता इथे आपल्याला सलवार शिलाई करायची आहे. सोपी पद्धत सांगते. हे पहा आता हे ओपन करून घ्या, पूर्ण ओपन करून घ्यायचं. इथे मध्ये आहे बघू शकता, हे सुद्धा पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथे पूर्ण दोन्ही सुद्धा हे ओपन करून घेतलं. हे सुद्धा मी ओपन करून घेतलं. इथे सुद्धा मध्ये आहे, इथे सुद्धा मध्ये आहे. हे सर्वात आधी एकावरती ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. सर्वात आधी ते करायचं आहे. आता इथे बघू शकता हे एकावरती असं पकडायचं आहे आपल्याला. दुसऱ्या सलवारची, दुसऱ्या पायाच्या सलवारची एक बाजू आणि ह्या पायाच्या सलवारची एक बाजू, दोन्ही सुद्धा पायांच्या दोन एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता हे मी एकावरती एक ठेवून घेतलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. इथे मध्ये आहे. हे पहा बघू शकता. आता इथे काय करायचं आहे, शिलाई करायला सुरुवात करायचं आहे. इथून शिलाई मारत घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सावकाश दाखवते तुम्हाला. हे पहा शिलाई मारून घेतली. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे व्यवस्थित पूर्ण दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने पकडून व्यवस्थित पकडा, फक्त कपडा पकडताना. हे पहा दाबटीप टाकून घेतली. इथे सुद्धा हे मी कटिंग करून घेते. आता दुसरी बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. इकडच्या सुद्धा बाजूला मध्य बरोबर मध्यावरतीच राहून द्यायचं आहे. ही बाजू आता त्याच पद्धतीने आपल्याला ती सुद्धा शिलाई करून तयार करायची आहे. सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आणि त्या पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपण हे शिलाई करून घेतलं, दाबटीप सुद्धा मारून घेतली आणि ही सुद्धा बाजू शिलाई करून घेतली, दाबटीप सुद्धा मारून घेतली. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण बाहेर काढून. आता हे एकावरती एक पकडायचं आहे. हे पहा हे आणि हे शिलाई केलेलं दाबटीप टाकलेलं एकावरती एक असं पकडायचं आहे. बघू शकता इथे. आता मध्य आपल्या ह्या बाजूला जाणार ते लक्षात घ्यायचं. आता इथे आपला मध्य गेला आणि ह्या बाजूत सुद्धा आपला मध्य ह्या बाजूला आला ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपलं हे व्यवस्थित झालं. आता हे सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. बघू शकता इथे ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने झालेलं आहे. मध्य फक्त लक्षात ठेवायचं. आता इथे अशा पद्धतीने पकडलं, बघू शकता मध्य आहे, हे बरोबर मध्यावरती घ्यायचं आहे. आता इकडच्या खालच्या बाजूला बॉटम आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा. इथे बघू शकता ही सुद्धा बाजू. हे पहा अशा पद्धतीने एकावरती येतं.
आता इथे आपल्याला बॉटम शिलाई करायचं आहे, ओपन करून घ्यायचं। आता ही आपली सुईची बाजू आहे ते सुद्धा लक्षात घ्या। पहा बघू शकता ही आपली सुईची बाजू आहे। आता हे ओपन करायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे। आता इथे बघू शकता बॉटम तयार करायचं आहे। बॉटमसाठी नेहमी लक्षात ठेवा आपल्याला ही पट्टी 1.5 इंचाची जास्त लागते, म्हणजे कापडाची। आता ही कॅनव्हास पट्टी आहे 1 इंचाची असते राईट, ही बघू शकता त्यासाठी। आणि इथे थोडंसं आपल्याला असं फोल्ड करून किंवा घडी करून घ्यावं लागतं, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच तरी लागतं, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे। आता इथे असं ठेवून घ्यायचं आहे, आतल्या बाजूने नेहमी जोडताना जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची। आता इथून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ठेवून इथून सुरुवात करायची आहे आपल्याला। थोडंसं हे कडक असतं, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं। आता हे व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं, जेवढं लागते तेवढं इथे वापरू शकता। हे पहा अशा पद्धतीने हे पहा शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला हे कॅनव्हास पेपर कट करायचा आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता इथे परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची। आता इथे आपण शिलाई मारून घेतली पूर्ण कडेपर्यंत, आता अशी घडी करून घ्यायची आहे, बघू शकता इथे। आता इथे सुद्धा एक कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, अशा पद्धतीने एकदम सावकाश करायचं आहे आपल्याला। बघू शकता इथे आपलं तयार झालेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, आतली बाजू झाली, आता वरच्या बाजूने घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे कडेपर्यंत, आणि इथे सुद्धा आपल्याला एक पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला डिझाईन आवडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता। कोणाला आवडत असेल तर त्या पद्धतीने खडूने मार्किंग करा। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे डिझाईन दोऱ्यापासून तयार करू शकता। आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पकडायचं आहे, हे सुद्धा ओपन करून घ्यायचं। दुसऱ्या बाजूचं एक पट्टी अशाच पद्धतीने, त्याच पद्धतीने मी आता मागाशी दाखवलं त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूचं आपल्याला करायचं आहे। अशी घडी करून घ्यायची, ह्याच्यावरती व्यवस्थित अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं। आता इथे पूर्ण शिलाई मारून घेतली, ते लक्षात घ्यायचं आहे। आता परत असं घडी करून घ्यायची आहे, सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे। हे पहा परत एकदा अशी घडी करून घ्यायची, आणि ते पूर्ण एकदम कडेला ह्याच्यावरती त्या शिलाईवरती शिलाई घेतली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। आता ही पूर्ण आपली वरची बाजू आता अशा पद्धतीने पकडायचा आहे। ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे। इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची कडेपर्यंत, आणि इथे मध्यभागी एक मारा। जर तुम्हाला डिझाईन आवडत असेल तर डिझाईन सुद्धा इथे तुम्ही सुद्धा करू शकता। आपलं दोन्ही सुद्धा बॉटम तयार झालं। आता इथे बघू शकता ही आतली बाजू आहे, हे पहा पूर्ण उलट करून घ्यायचं आहे आपल्याला आतल्या बाजूला। हे एकावरती एक पकडायचं आहे। इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, मध्यावरती लक्ष द्यायचं आहे, इथे मध्य खूप महत्त्वाचा असतो। आता इथे अशी बाजू आहे, आता ही उलट बाजू आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता ही, हे पहा आता इथे आपल्याला शिलाई करत घ्यायचं आहे। इथून आतल्या बाजूला 1.5 इंच बॉटम मोजून घ्यायचं आहे। बॉटमचा इथे दुसरा भाग टाकावा लागतो आपल्याला, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे तुम्ही टाकलं आणि 1.5 इंच जास्तीचं घेत जा, म्हणजे काय होईल तुम्हाला इथे शिलाईला पकडता येईल व्यवस्थित। आता इथून आपल्याला हे अशा पद्धतीने पकडायचं आहे, शिलाई घेत घेत। हे पहा आता हे एकावरती एक आलं पाहिजे, बघू शकता ही आतली बाजू आहे, लक्षात घ्या। हे पहा ही सुद्धा बाजू आतली आहे, एकावरती एक हे आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। इथून सुद्धा जास्त कमी सुद्धा शिलाईमध्ये पकडायचं नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे ह्या सुद्धा बाजूला। आता हा सुद्धा बॉटम अशा पद्धतीने पकडायचा आहे। इथे सुद्धा आतल्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि पूर्ण शिलाई मारून आपल्याला व्यवस्थित हे तयार करायचं आहे। सर्वात आधी ते करून घ्यायचं आहे। ते बघा मी पूर्ण शिलाई मारून घेतली, पूर्ण इथे पॅक करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने
ही सुद्धा बाजू इथे सुद्धा व्यवस्थित शिलाईमध्ये पकडायचं आहे. अर्धा इंचापेक्षा जास्त पकडलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यावरती आपल्याला परत एकदा शेजारी डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे एक मारून घेतली, आता इथे एक मारून घ्यायची आहे. कडेपासून इथून सुरुवात करायची आहे. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. तुम्ही 2-3 शिलाई मारून घेतल्या तरी सुद्धा चालेल. आता हे बघू शकता, अशा पद्धतीने आपलं हे तयार होतं. त्यासाठी बघू शकता इथे बरोबर पायात घालण्यासाठी आणि ते बरोबर मापात सुद्धा आपलं ते तयार होतं. आता इथे आपल्याला तुम्हाला जेवढ्या शिलाई लागतील तेवढ्या तुम्ही इथे मारू शकता. इथे एक मारू शकता, इथे एक सुद्धा. इथे बघू शकता ही पूर्ण आपली शिलाई मारून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही शिलाईमध्ये पकडायचं आहे. जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. हे बघा, मी हे पूर्ण सुईचं करून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, ही सुद्धा बाजू वरची बाजू झाली. आता हे पूर्ण अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे. हे पहा, 2 बाजूच्या 2 बाजू, एक पुढची बाजू आणि एक पाठीमागची बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता, हे ठेवून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आपल्याला नेपा ह्याला जोडून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूंच्या ह्या 2 बाजू झाल्या. आता इथे बघू शकता वरची बाजू आहे. हे पहा, हे व्यवस्थित पकडा. इकडे मध्य आहे, ह्या बाजूला सुद्धा आपला मध्य आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट. आता हा आपण तयार केलेला नेपा बघू शकता, ही पुढची बाजू आहे. हे पहा, नाडी ओवण्यासाठी ती आपली पुढची बाजू आहे. अशा पद्धतीने पकडा. हे पहा, बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा, असं. आता इथे काय करायचं, हे पहा, असं ठेवून घ्यायचं आहे, ह्याच्यावरती उलट. आता असं ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं क्रॉस आहे, एका लाईनीमध्ये हे मी कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने क्रॉस असेल थोडंसं तर असं कट करू शकता. आता हे पहा, बघू शकता ही खालची बाजू, ही वरची बाजू आहे. ठेवलं मी कशा पद्धतीने ते फक्त बघा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे आता ह्याच्यावरती उलट ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. बरोबर हा मध्य आहे आणि ह्या सुद्धा बाजूचा सलवारचा मध्य आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. मधल्या बाजूचा ते लक्षात घ्यायचं आहे. हा आपल्या कडेचा मध्य राहतो, हा सुद्धा आपल्या कडेच्या बाजूचा मध्य राहतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता हा वरचा नेपा अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती ठेवून घेतला. लक्ष देऊन बघायचं आहे. आता इकडची बाजू अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. लक्ष देऊन बघायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवला. आता इकडची बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती फिरवून घ्यायची आहे. आता इथे बघा, हे अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. आता इथे थोडंसं हे अशा पद्धतीने पॅक करून घ्या. एकदम थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे झालं. आता इकडे लक्ष द्यायचं आहे. हे पहा, ही नेप्याची बाजू आहे, खालच्या बाजूला गेली आपण अशा पद्धतीने ठेवल्यामुळे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, हा मध्य आहे. आता हे पहा, असं चेक करायचं आहे. इथून धरा, हे दोन्ही सुद्धा पकडा. सोपी पद्धत सांगते. हे पहा, हे दोन्ही सुद्धा पकडून घ्या. इथे मध्य आहे. आता ह्याचा बघायचा, पॅन्टीचा किंवा सलवार म्हणू शकता, कुठं मध्य येत आहे, इथे असं ठेवून बघायचं आहे. आता बघायचं आहे कपडा आपला किती जास्त आहे ते लक्षात घ्यायचं. त्यासाठी मध्याचं मार्किंग करणं खूप महत्त्वाचं असतं. आता किती आपला कपडा शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही प्लेटी सुद्धा म्हणू शकता. इथे आता एवढा आपला कपडा शिल्लक आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, एक टाकायची आहे. हे पहा, बघू शकता. हे पहा, असं पकडायचं आहे एक, परत त्याच्या शेजारी दुसरी. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता परत एकदा किती जागा शिल्लक आहे त्यावरती अवलंबून आहे. आता आपला इथे मध्य आहे, इथे मध्य यायला अजून कपडा थोडासा आपला शिल्लक आहे. परत एकदा अशा पद्धतीने आपण अजून एक टाकू शकतो, परत एकदा एक टाकू शकतो. अजून आपला कपडा शिल्लक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करू शकता की आपल्याला किती चुन्या टाकायच्या आहेत, आपला कपडा किती शिल्लक आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं. जरी कपडा कमी असला तरी अशा पद्धतीने तुम्ही सलवार शिलाई करू शकता. बघू शकता इथे. हे पहा, आता बरोबर आपला इथे मध्य आहे, आलं बरोबर. हे पहा, त्यासाठी हा मध्य खूप गरजेचा असतो. आता जेवढा कपडा शिल्लक राहिला तेवढा आपण इथे चुन्या टाकून घेतल्या. आता इथे असं सरळ लाईनीमध्ये हे पहा, बरोबर आला आपला मध्यावरती मध्य. इथे बघू शकता हे कट आहेत, दोन्ही सुद्धा एकावरती एक ठेवून घ्यायचे. आता हे आपल्याला अशा सरळ लाईनीमध्ये हे शिलाई करत करत घ्यायचं आहे. हे पहा, बघू शकता इथे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा मध्य आहे, बघू शकता, हा पाठीमागच्या बाजूचा. आता इथे सुद्धा हा मध्य आहे, बघू शकता, सलवारच्या कापडाचा. आता ह्याच्यावरती हा ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने, बघू शकता ह्याच्यावरती. आता आपला हा कपडा किती शिल्लक आहे, थोडंसं आपण पुढे आलो. हे पहा, लक्षात घ्यायचं आहे. शिलाई करत करत आपण इथे चुन्या टाकल्या, थोडंसं आपण पुढे आलो मध्यापर्यंत. प्लेन जेवढ्या बसतील तेवढ्या आपण ह्या बाजूला टाकून घेतल्या. आता इथे सुद्धा एवढा भाग आपला प्लेन आलेला आहे, तेवढाच भागाचं मार्किंग तुम्ही ह्या बाजूला करू शकता. इथे आपला किती भाग इथे प्लेन आहे, तुम्ही काय करायचं आहे, असं मार्किंग करून घ्यायचं. आपलं किती प्लेन आलं इथं असं मार्किंग करून घ्यायचं, तेवढाच भाग आपल्याला इथे प्लेन करून घ्यायचा असतो. नाहीतर काय करा, हे पहा, हे मध्यावरती मध्य पकडून घ्या अशा पद्धतीने. थोडंसं प्लेनमध्ये शिलाई करत यायचं आहे. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्यात. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला केली, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला
ह्या बाजूला करायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इकडची ह्या बाजूला केली, आता इकडची आपल्याला ह्या बाजूला करायची आहेत. हे पहा आता इथे बघू शकता आपला जेवढा कपडा शिल्लक आहे तेवढा, तुम्हाला जेवढ्या जमतील छोट्या छोट्या तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता जेवढ्या तुम्हाला पुरतील ना, हे पहा अशा पद्धतीने जवळ लांब तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता. आता एवढा अजून कपडा आपला शिल्लक आहे, बघू शकता इथे असं ठेवत जा म्हणजे तुम्हाला चुकणार नाही, तिथे लक्षात येईल पटकन. हे पहा अशा पद्धतीने ठेवून आता एवढं आणखीन आपलं शिल्लक आहे, इथे एक बसू शकते, बघू शकता इथे अजून इथे सुद्धा आपली एक चुनी टाकू शकतो आपण. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता आता बरोबर आलं हे. आता परत सरळ शिलाई करत करत घ्यायचं आहे. आता हे पहा बघू शकता इथे आता ही बाजू आलो, परत इथे काय करायचं आहे, हे पहा इथे सुद्धा सुरुवात करायची आहे परत, कारण की हा मध्य आहे पॅन्टीचा किंवा सलवारचा म्हणू शकता, त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे. हे पहा आता इथे सुद्धा आता इकडे लक्ष द्या. हे पहा इथून आपण चुन्या टाकायला सुरुवात केली, आता परत इथं मध्य आला, इथे सुद्धा ह्या बाजूचा मध्य एकावरती ठेवून घ्या असा. आता बघायचं आहे कपडा किती शिल्लक आहे. हे पहा इथं परत चेक करू शकता. आता इथून आपल्याला तेवढ्या चुन्या टाकत घ्यायच्या आहे. इथे सुद्धा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, छोट्या टाका मोठ्या टाका. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आता असं चेक करायचं आहे अजून किती आपलं शिल्लक आहे. बघा अजून एक बसू शकते, मग इथे परत असं मग सरळ यायचं आहे, परत शिलाई मारत मध्यापर्यंत मध्य मार्किंग करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे पहा आता परत मध्यावरती मध्य आला, अशा पद्धतीने हा कपडा आहे ना आतल्या बाजूला ठेवून द्या म्हणजे शिलाई करायला ते सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं ते. आता इथे आता किती आपण प्लेन शिलाई केलेलं आहे, हे पहा एवढं तरी प्लेन शिलाई केलं तेवढंच आता ह्या बाजूला मार्किंग करून घ्या. इथे हे पहा इथे मार्किंग करून घेऊ शकता, इथे केलं तरी चालेल, तेवढंच आपल्याला मध्यपासून ह्या बाजूला करून घ्यायचं. हे पहा मला तयार झाल्याच्या नंतर लक्षात येईल तुमच्या कशा पद्धतीने आपण शिलाई करत असतो. हे पहा आता इथे एवढा आपला हा कपडा शिल्लक आहे, बघू शकता ह्या बाजूला सगळ्या चुन्या आहेत. आता इथे काय करायचं आहे, त्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली, ते लक्षात घ्यायचं आहे. आता थोडंसं पुढे यायचं आहे. आता एवढा आपला कपडा शिल्लक आहे, आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करून घ्यायची. आता अशा पद्धतीने बघू शकता इथे जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही इथे टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीने ही पुढची बाजू झाली आणि ती पाठीमागची बाजू झाली. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता हे तुम्हाला ओपन करून दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने कुठल्या बाजूला चुन्या येतात आणि कुठल्या बाजूला आपण टाकलेल्या नाही आहेत ते अंतर आपण सोडून दिलं, ते लक्षात घ्यायचं. आणि हा पुढच्या बाजूचा आपला आला मध्य, इथं नाडे ओवण्यासाठी आपण करत असतो. चुन्या कुठे टाकायच्या असतात, इथे आणि ह्या बाजूला. फक्त कपडा कमी असेल तर, आणि कपडा जर तुमच्याकडे जास्त असेल तर पूर्ण बाजूला सुद्धा तुम्ही चुन्या टाकू शकता. माझ्याकडे जर आली त्या पद्धतीची सलवार तर तुम्हाला नक्की मी कटिंग आणि शिलाई टाकेल. आता इथे बघू शकता हे सुद्धा बाजू आपली प्लेन आहे आणि त्यासाठी मार्किंग करणं खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इकडच्या बाजूच्या प्लेन झाल्या, ह्या फक्त मध्यभागी इथे आपण चुन्या टाकून घेतल्या. हे पहा ह्या मध्यावरती इकडे आपण चुन्या टाकलेल्या नाहीत, ही सुद्धा बाजूचा आपण चुन्या टाकलेल्या नाहीत. आता इथे काय करायचं आहे, हे पहा असं पकडायचं आहे. आता हा कपडा खालच्या बाजूला घ्या. हे पहा दाबटीप टाकायची आहे, हा कपडा पूर्ण खालच्या बाजूला आणि असं इथे पकडायचं आहे. हा कपडा बाजूला घ्यायचा. आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचा आहे तो कपडा आणि इथून आपल्याला दाबटीप टाकायला सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आपली पूर्ण दाबटीप टाकून झालेली आहे. बघू शकता इथे ही पुढची बाजू आहे. हे पहा ही नाडी ओवण्यासाठी ती आपली पुढची बाजू झाली. इथे बघू शकता अशा पद्धतीने ही पुढची बाजू आहे, व्यवस्थित आलेलं आहे आपलं. हे पहा आणि चुन्या कोणत्या बाजूला आणि किती भागामध्ये टाकायच्या आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता ही आपली पाठीमागची बाजू झाली. कपडा जर कमी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथेच फक्त मधल्या भागामध्ये चुन्या टाकू शकता. इथे कडेच्या बाजूला नाही टाकले तरी चालतील, प्लेन ठेवलं तरी चालतं. त्या पद्धतीने मी आता सांगितलं. फक्त मध्यावरती मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला कपडा किती शिल्लक आहे आणि किती भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता हे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करायचं आहे. आणि आपला बॉटम बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने आपण तयार करून घेतला. खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजावून सांगितलेली आहे.
इथे आपली पूर्ण सलवार शिलाई करून तयार झालेली आहे आणि तुम्हाला इथे समजून सुद्धा सांगितलं आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायची आहे। बघू शकता इथे पूर्ण अशा पद्धतीने आपलं हे शिलाई सुद्धा झालेला आहे। वरचा नेहपा सुद्धा इथे बघू शकता तुम्ही। नेहपा पकडताना तुम्ही काय करायचं आहे, नेहपा 7 इंच घ्यावा लागतो प्लस त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि हे अंतर आसन म्हणतो आपण ह्याला। इथे तुम्ही काय करा, मोठ्या मापासाठी आपल्याला इथे 10 इंच ठेवावं लागतं आणि छोट्या मुलींच्यासाठी 8.5 घेऊ शकता, 9 घेतलं तरी सुद्धा चालेल। इथे बघू शकता हे अंतर सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे। माझ्याकडे जर परत आलं तर कटिंगचा सुद्धा तुम्हाला नक्की व्हिडिओ मी टाकणार आहे। बघू शकता ही मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितली, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे। ही सुद्धा बाजू बघू शकता आपली खूप अशी व्यवस्थित सुद्धा आलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे आणि शिलाईमध्ये पकडताना फक्त व्यवस्थित पकडायचं आहे, तेवढी तुम्ही इथे काळजी घ्यायची आहे। आणि हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला इथे समजून सुद्धा सांगितलेलं आहे आणि खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितली। ह्यामध्ये तुम्ही नाडी ओवून घेऊ शकता, हे आपलं ओपनच राहतं। इथे बघू शकता ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू, त्यातून नाडी ओवून तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।